मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळेला काहीसा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। त्यावेळेला काही ओबीसी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अटकाव करत ताब्यात घेतलं। खरं म्हणजे मला या गोष्टीचं अतिशय दुःख आहे की आपण मुक्ती संग्रामाचा कार्यक्रम करतोय आणि त्यामध्ये येऊनही काही लोक नारेबाजी करतात। यापेक्षा मोठा स्वातंत्र्य संग्राम सेनानींचा अपमान या ठिकाणी असू शकत नाही। पण ईश्वर त्यांना सुबुद्धी देईल। चारच माणसं येतात आणि अशा प्रकारे नारेबाजी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात, हे योग्य नाही। हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याची खाडाखोड करून खोटे कुंभी प्रमाणपत्र द्यायला लागले आणि हैदराबाद गॅजेट लागू करून खऱ्या ओबीसीवर अन्याय करत। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस जे आहेत ते 19% हे ओबीसींचं आरक्षण आणि भटक्या जाती विमुक्तांचं मिळून एकूण 27% आरक्षणातच जो गोंधळ निर्माण करतात आहेत, हा अत्यंत दुर्दैवी आहे। इंग्रजांचं जे धोरण होतं फोडातोडा आणि राज्य करा, आता तेच धोरण हे देवेंद्र फडणवीसांनी कुठेतरी हे आत्मसात केल्याचं आपल्याला दिसून येतं आहे। आणि त्या अनुषंगानं जो सोशल फॅब्रिक आहे हा महाराष्ट्राचा डिस्टर्ब करण्याचं मोठं पाप हे देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून झालं आहे। त्यांनी ताबडतोबीनं त्यांच्या पापाची कबुली द्यावी, क्षमा मागावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।